मी डॉक्टर रंजना येपुरवार समाजशास्त्र हा विषय शिकवणार आहे. समाजशास्त्र म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलंच आहे. तरी परत तुम्हाला रिमाइंड देण्यासाठी परत एकदा सांगते. समाजशास्त्राची सुरुवात 19व्या शतकामध्ये झाली. समाजशास्त्राची सुरुवात युरोपमध्ये सुरुवातीला झाली. त्यानंतर समाजशास्त्र हा शब्द कसा रूढ झाला तर 1839 मध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथात ऑगस्ट कॉमने समाज भौतिकी हा शब्द प्रथम रूढ केला. तेव्हापासून समाजशास्त्र हे उदयास आलेलं आहे. समाजशास्त्र म्हणजे काय तर ऑगस्ट कॉमने काय सांगितलेलं आहे, सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र असं ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेलं आहे. आता आपल्याला 12वीमध्ये पहिला चॅप्टर पाहायचा आहे, भारतीय समाजाचा परिचय. भारतीय समाजाचा परिचय मध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारत हे 3 भारत आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचा आहे. समाजाचा जो परिचय आपल्याला आहे, हा समाजाचं जे वर्तन आहे हे वर्तनाचा प्रभाव आणि नातेसंबंधाचा प्रभाव मानवी वर्तनावर पडत असतो. व्यक्तीचं जे वर्तन आहे हे वर्तन कोणावर अवलंबून असतं तर समाजावर आणि इतर अवतीभोवती जे लोक आहेत त्यांच्यावर, कुटुंबातील जे लोक आहेत ते, आणि त्याशिवाय आपला ज्यांच्याशी संपर्क येत असतो त्या सर्वांचा प्रभाव हा मानवी वर्तनावर पडत असतो. त्याशिवाय व्यक्तीचे जे पूर्वग्रह आहेत, व्यक्तीच्या ज्या श्रद्धा आहेत, व्यक्तीच्या ज्या क्रिया आहेत, त्याशिवाय आचारविचार आहेत, व्यक्तीच्या ज्या आवडीनिवडी आहेत, ह्या सर्वांचा प्रभाव सुद्धा समाजावर पडत असतो. व्यक्ती जी आहे ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कसं घडत जातं तर त्या समाजामध्ये राहत असताना सुरुवातीला जो कुटुंबाचा त्यांचा संपर्क संबंध येत असतो, त्या कुटुंबामध्ये त्यांना जी संस्कृती, जे संस्कार शिकवले जात असतात त्यानुसार त्यांचा विचार आचार हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये धर्माला जास्त महत्त्व असेल तर लहानपणी अशा प्रकारे एक देवधर्माविषयी त्यांना संस्कार शिकवले जात असतील तर मोठा झाल्यावर सुद्धा त्याला त्या मुलाला किंवा त्या मुलीला तशाच प्रकारची सवय लागते. तो मोठा झाल्यानंतर देवधर्माला मानत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे जे आचार आहे, विचार आहेत, व्यक्तीची जी कृती आहे, त्याचे जे श्रद्धा आहे, त्याचे जे पूर्वग्रह आहेत, ह्या सर्वांवर कोणाचा प्रभाव पडतो तो नातेसंबंधाचा, समाजाचा आणि कुटुंबाचा. तर आपल्याला सुरुवातीला या चॅप्टरमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत घ्यायचा आहे. तर प्राचीन काळातील समाज जीवन जे आहे हे समाज जीवन समजून घ्यायचं असेल तर त्याचा प्रमुख स्रोत म्हणजे काय तर पुरातन जे वस्तू आहेत हे पुरातन वस्तू इतिहास संशोधकांनी काय केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे. ते पुरातन वस्तू कोणते, अवजारे आहेत, भांडी आहेत, दागिने आहेत, कलावस्तू आहेत, शिल्पे आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याशिवाय चित्रे आहेत, दफनस्थळे आहेत, या गोष्टी, त्याशिवाय आधीच्या लोकांचे जे चरित्र ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या नोंदणी आहेत, साहित्य आहेत, कोरलेल्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात. तर ही जी प्राचीन भारतीय संस्कृती जी आहे ही प्राचीन संस्कृतीच्या विशिष्ट पैलूमुळे लोकांची जडणघडण होत झाली. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घटक आहेत. हे 3 उपघटकांमध्ये आपलं भारत हे विभागलेलं आहे. तर त्यातलं आपल्याला पहिलं घ्यायचं आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. तर प्राचीन आणि मध्ययुगीन जे भारत आहे, या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये काही गोष्टी सामावलेल्या आहेत.
तर त्यातलं पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. दुसरं आहे स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, त्याशिवाय नागरीकरण, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. तर पहिलं घ्यायचं आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार. तर ह्याच्यामध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार संबंधीचे जे साहित्य आहे, हे साहित्य त्यांनी सांगितलेलं आहे की बहुस्तरीय आहे, गुंतागुंतीचं आहे. आधी हडप्पा संस्कृती जी होती, या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये मातीच्या स्त्रिया आणि पुरुष यांच्या मूर्ती मिळाल्या आणि या मूर्ती ज्या आहेत त्याला त्यांनी देव मानू लागलेले आहे. हे पूर्व काळामध्ये झालं. आणि उत्तर काळामध्ये ते कशाला देव म्हणू लागले, तर जे सूर्य आहे, पर्जन्य आहे, वादळ आहे, जल आहे, पर्जन्य, वादळ, जल, ह्या सर्व ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, या नैसर्गिक गोष्टीला ते देव मानू लागले, त्याची पूजा करू लागले, त्याला श्रद्धास्थान देऊ लागले. ती धार्मिक जी श्रद्धा प्रणाली म्हणून त्याचा विचार करू लागले. त्याशिवाय आधी मानववंश शास्त्रज्ञांनी काय जे श्रद्धा प्रणाली म्हणून जे आहे, हे श्रद्धा प्रणालीमध्ये कशाला स्थान देऊ लागलेले आहे, तर भूतप्रेत, पूर्वज जो लोक आहेत ह्या पूर्वजांना, त्याशिवाय भूतप्रेत जे आहेत त्यांना, तर ह्या लोकांची पूजा करू लागलेली आहे. त्यांच्या मते काय आहे, तर हे जे मेलेले जे व्यक्ती असतात, हे मेलेल्या व्यक्ती मरत नाहीत, तर त्यांचा आत्मा हा निरंतर भटकत राहतो. म्हणून त्या आत्म्याची, पूर्वजांची पूजा हे लोक करत असतात. म्हणजे अशा प्रकारे श्रद्धास्थान त्यांनी जे धर्मप्रणाली जे श्रद्धास्थान दिलेलं आहे, हे श्रद्धास्थान पूर्वजाला दिलेलं आहे, भूतप्रेताला म्हणजे दिलेलं आहे, त्याशिवाय निसर्गाला दिलेले आहे. सण वार उत्सव काहीही असेल तरी ते व्यक्ती काय करत असे, सूर्य चंद्र तारे हे घरासमोर काढत असे, त्यांची रांगोळी काढत असे किंवा भिंतीवर त्यांची चित्र काढत असे आणि त्यांची पूजा करत असत. ते निसर्गालाच देव मानत होते. तर अशा प्रकारे ही श्रद्धा प्रणाली आचार होती. त्याच्यानंतर मग हिंदू जीवन पद्धती. हिंदू जीवन पद्धतीमध्ये श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार जे आहे, हे आचारामध्ये लिखित स्वरूपामध्ये जे ग्रंथ होते त्या ग्रंथाला जास्त महत्त्व होतं. तर लिखित स्वरूपामध्ये कुठले ग्रंथ होते, मग वेद होतं, उपनिषद होते, उपवेद होते, पुन्हा ब्राह्मण ग्रंथ होतं, त्याशिवाय महाकाव्य होते, आरण्यके होते. म्हणजे उपनिषदे, वेद, ब्राह्मण ग्रंथ, ह्या सगळ्या ज्या म्हणजे ग्रंथ लिखित जे साहित्य होतं याला जास्त महत्त्व होतं. पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा प्रकारे हे हिंदू जीवन पद्धती सामावलेली होती. तर पूर्व वैदिक काळामध्ये या गोष्टीला जास्त महत्त्व होतं. पुराणे आणि धर्मशास्त्रीय ग्रंथामधून काय केलेलं आहे, हिंदूचे जे आचार पद्धती आहे या आचार पद्धतीला चं वर्णन केलेलं आहे. त्याशिवाय समाजामध्ये सामाजिक वर्तन जे आहे, या वर्तनाच्या नियम जे आहेत, हे नियम त्याच्यामध्ये दाखवून दिलेले आहेत. म्हणजे सामाजिक वर्तनाचे नियम आणि हिंदूची जी आचार पद्धती आहे, आचार विचार कसे पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या पुराण धर्मशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. मग त्या ग्रंथामध्ये हे नियम जे दिलेले होते, वर्णन केलेलं होतं या नियमांचं, सामाजिक वर्तनाच्या नियमांचं वर्णन केलेलं होतं. हे नियम कुठले आहेत, कर्मसिद्धांत यावर हे जे नियम आहेत हे आधारलेलं होतं. मग आता कर्मसिद्धांत म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आपण चांगले काम केलं तर आपल्याला त्याचं फळ चांगलंच मिळतं. म्हणजे चांगल्याचं चांगलंच होतं आणि वाईटाचं वाईटच होतं. किंवा एक म्हण आहे, करावे तसे भरावे. म्हणजे तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुम्हाला सगळं तुमचं चांगलंच होणार, तुम्ही वाईट काम केलं तर तुमचं सर्व वाईटच होणार. तुम्ही दुसऱ्यांना मदत केली, गरजू व्यक्तींना मदत केली, दानधर्म केलं तर तुम्हाला त्या चांगल्या योग्य कर्माची फळे हे योग्यच मिळत असतात. मग वाईट काम केलं, हिंसा केली, चोऱ्या केल्या, दरोडा टाकला आणि तशा प्रकारचे कृत्य केलं
तर वाईट अशा प्रकारचे हे वाईट कृत्य केलं तर वाईटाची फळे ही वाईटच मिळत असतात. म्हणून अशा प्रकारे हे हिंदू जीवन पद्धतीमध्ये हा जो सामाजिक वर्तनाचा नियम सांगितलेला आहे तो हा कर्मसिद्धांताचा सांगितलेला आहे. त्याशिवाय कर्म करावे तसे भरावे म्हणजे कर्मसिद्धांत काय आहे तर चांगलेची फळे चांगले आणि वाईटाची फळे वाईट. त्याशिवाय त्यांनी सांगितलेलं आहे की जन्म मृत्यूचं चक्र जे आहे या चक्रावर हिंदू लोकांचा जास्त विश्वास असतो. जन्म मृत्यूच्या चक्रावर जास्त विश्वास असतो कारण जन्म झाल्यानंतर व्यक्तीने अशा प्रकारे हे कर्मसिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. कर्मसिद्धांताच्या याच्यावर नियमावर भर दिलेला आहे. कर्मसिद्धांत म्हणजे काय सांगितलेलं आहे की चांगले फळे चांगले वाईटाची फळे वाईट अशा प्रकारचं. तर हे जे जन्म आपला झाल्यानंतर आपण अशा प्रकारचे हे चांगले कर्म केले तर आपल्याला काय मोक्ष मिळत असते आणि आपण वाईट कर्म केलं तर आपलं नरकात आपण जातो अशा आधी पूर्वज लोक जे प्राचीन लोक आहे ते म्हणत असे. कारण हा जो चक्र आहे हे जन्म मृत्यूचं चक्र हे पुन्हा पुन्हा सुरू होतं. जर व्यक्तीला मोक्ष मिळाला नाही तर तिचं जन्म मृत्यू असं हे चक्र चालू असतं. तिला मोक्ष मिळेपर्यंत अशा प्रकारे चालू असतं आणि तिने वाईट कर्म केलं तर शेवटी तिला नरकात जावं लागतं. तर पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू ह्या अशा प्रकारचा हा आपला व्यक्तीचा जो जीवात्मा आहे हा जीवात्मा अडकलेला असतो. एकदा मोक्ष मिळालं तर हा जीवात्मा हे जो आहे हे संपून जातो. अशा प्रकारचं हे कर्मसिद्धांत त्यांनी सांगितलेलं आहे. त्याशिवाय पुढे त्यांनी सांगितलं की हिंदू जीवन पद्धतीमध्ये हिंदू व्यक्तीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये 4 पुरुषार्थ येतात. म्हणजे हिंदू जीवनामध्ये व्यक्तीच्या 4 उद्दिष्टे असतात. ही 4 उद्दिष्टे कोणती आहेत तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे त्यांनी काय सांगितलेले आहे की विहित मार्गाने जो व्यक्ती कर्म करत असतो, विहित मार्गाने फलाची अपेक्षा न करता जी व्यक्ती कर्म करते ते म्हणजे काय आहे धर्म. उदाहरणार्थ याचं उदाहरण द्यायचं झालं, उदाहरणार्थ काय की आपण कोणाला मदत केली तर त्यांनी पण आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा ठेवायची नाही, मग तो धर्म झालेला नाही. किंवा कोणाला आपण काही वस्तू दिली तर त्यांनी सुद्धा परत कालांतराने ती वस्तू आपल्याला परत द्यावी अशा प्रकारचे धारणा न धरता म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपण जे विहित काम करतो, जे लोकांना मदत करणे, लोकांना काही दानधर्म करणे, हे जे विहित कार्य करत असतो ते म्हणजे काय आहे धर्म. दुसरं त्यांनी सांगितलेले आहे अर्थ. अर्थ म्हणजे काय मग अर्थ म्हणजे विहित मार्गाने जी मिळवलेली संपत्ती असते. विहित मार्ग म्हणजे चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती. याचं उदाहरणार्थ काय सांगता येईल तर एखाद्या पुरुषाने जी कमाई केलेली असते ही चांगल्या मार्गाने कमाई करून कुटुंबाचं चरितार्थ चालवणं आवश्यक असतं. त्याची नैतिक जबाबदारी असते की त्याने कुटुंबातील जो कर्ता पुरुष आहे त्यांनी कमाई करायचं, मेहनत करून कमाई करायचं आणि कुटुंबातील लोकांचं चरितार्थ चालवायचं, पोषण करायचं कुटुंबातील लोकांचं. पण काही लोक काय करत असतात, कुटुंबाचं चरितार्थ कशा प्रकारे चालवतात, कोणी चोऱ्या करतं, कोणी डाका घालतं, कोणी कोणाचे खिसे कापणं, म्हणजे अशा प्रकारे चोरी करून डाका घालून जे मिळवलेली संपत्ती असते ही संपत्ती चांगल्या मार्गाने मिळवली नसते. त्याच्याने कुटुंबाचं पालन पोषण केलं तर त्या व्यक्तीला समाधान होईल का त्या व्यक्ती समाधान होणार नाही, त्या व्यक्तीला आनंद मिळणार नाही. म्हणून विहित मार्गाने जी संपत्ती मिळवलेली असते, चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवलेली असते त्याच्याने ते मिळवणे हे योग्य असतं. ते म्हणजे काय आहे अर्थ. आणि तिसरं उद्दिष्ट काय दिलेलं आहे काम. मग काम म्हणजे काय तर विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करणे. तर विहित मार्ग जे आहे म्हणजे चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने काय करायचं आहे शारीरिक सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे.
उदाहरणार्थ आपण ज्या स्त्रीशी विवाह झालेला आहे तिच्यासोबत संबंध न ठेवता एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवणे हे विहित मार्ग होणार नाही. तर समाजाला अनुसरून, नातेसंबंधाला अनुसरून त्यांच्या समोर ज्या व्यक्तीशी विवाह झालेला आहे त्या व्यक्तीशीच शारीरिक सुख ठेवणं, प्रजोत्पादन करणं हे समाजाला मान्य असतं. तर अशा प्रकारे हे विहित मार्गाने जे शारीरिक सुख आहे ते शारीरिक सुख केलं तर आनंदाची प्राप्ती मिळत असते, अन्यथा नाही. आणि चौथं त्यांनी सांगितलेलं आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय म्हणजेच काय आहे? मोक्ष. म्हणजे आपण चांगले जे कार्य करत असतो हे चांगलं कार्य केलं तर आपण जन्म जे आहे हे जन्म आपलं परत होणार नाही आणि आपल्याला मोक्ष मिळत असतो. आणि आपण चांगले कार्य केलं नाही तर आपल्याला नरकात जावं लागतं. म्हणून हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून न अडकता अशा प्रकारे आपल्याला सुटका व्हायची असेल तर आपल्याला परमोच्च ध्येय म्हणजे परमात्मा मिळवणं म्हणजेच काय आहे? मोक्ष. तर अशा प्रकारे हे हिंदू जीवन पद्धतीमध्ये, हिंदू व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ही 4 उद्दिष्टे येत असतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यानंतर संशोधक यांनी मांडलेल्या मतानुसार काय सांगितलेलं आहे की त्यांनी वैदिक काळ जे आहे या वैदिक काळामध्ये समाज व्यवसायाधिष्ठित सामाजिक वर्ण पद्धतीचा ताठर नव्हता. म्हणजे आधी व्यवसायाधिष्ठित अशा प्रकारे होतं. व्यवसाय जी जात आहे त्या जातीनुसारच व्यवसाय त्यांना करावा लागत असे. त्याच्यानंतर मग वर्ण पद्धती होती. काळे गोऱ्यांना महत्त्व होतं. जे गोरे लोक होते त्यांना जास्त महत्त्व द्यायचे, काळ्या लोकांना महत्त्व द्यायचे नाही. आणि व्यवसाय जो आहे या व्यवसायानुसारच व्यक्तींना तशा प्रकारचाच व्यवसाय हा करावा लागत असे, जी जात आहे त्यानुसारच. त्याच्यानंतर जातीची उतरंड याला महत्त्व होतं. जातीची श्रेणी रचना होती. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रकारची ही श्रेणी रचना होती. श्रेष्ठ जे आहे त्यांना जास्त समाजामध्ये मान दिला जात असते आणि जे कनिष्ठ ज्यांचा दर्जा आहे त्या कनिष्ठ दर्जांना मान दिला जात नसे. म्हणजे हिंदू जीवन पद्धतीमध्ये त्यावेळेस श्रेष्ठ कनिष्ठपणा, व्यवसायाधिष्ठितपणा, वर्ण पद्धती, त्याशिवाय हे जातीची उतरंड जी आहे ही जातीची उतरंड होती. ही जातीची उतरंड म्हणजे कशी होती? श्रेष्ठ, कनिष्ठ अशा प्रकारचे. तर मग याच्यामध्ये श्रेष्ठ जे आहे हे श्रेष्ठ कोणाला मानलं जात असे तर ब्राह्मणाला. ब्राह्मण जो आहे त्याला अध्ययन अध्यापनाचा दर्जा दिलेला होता. अध्ययन अध्यापन फक्त ब्राह्मणांनीच करायचं, इतर जातीच्या लोकांनी अध्ययन अध्यापन करायचं नाही. इतर लोकांनी तसं केलं तर त्याला दंड किंवा शिक्षा केली जाईल. ब्राह्मण जो आहे हा ब्राह्मणांनी कोणतं अन्न घ्यायचं, कोणतं अन्न स्वीकारायचं, कच्चं खायचं का शिजवलेलं खायचं, समाजाकडून कुठले अन्न स्वीकारावे ह्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या होत्या. सगळं कुठल्या सोनाराच्या किंवा कुठल्या एखाद्या शिंपीच्या मुलांनी शिकलं तर ते त्यांना दंड किंवा शिक्षा केली जात असे. म्हणजे अशा प्रकारे 4 ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारच्या या 4 जाती होत्या. तर ब्राह्मणाला सर्वात जास्त वरचं श्रेष्ठ स्थान हे दिलेलं होतं आणि सर्वात कनिष्ठ स्थान हे कोणाला दिलेलं होतं तर शूद्र लोकांना. आणि प्रत्येकाची जी कामे होती ही कामे ठरवून दिलेली होती. ब्राह्मणाने अध्ययन अध्यापन करणं, क्षत्रियांनी काय रक्षण करणं, वैश्य लोकांनी शेती करणं आणि शूद्र लोकांनी अशा प्रकारची जी खालची कामं आहेत ती कामं करायची. शूद्र लोकांची वागणूक शूद्र लोकांना कशी दिलेली होती हे आपल्याला आंबेडकरांच्या काळात, फुलेंच्या काळात माहिती आहे. त्यांनी कसे बंड पुकारले, फुलेंनी, आंबेडकरांनी बंड पुकारले, कायदे केले. त्यानुसार मग तेव्हापासून शूद्र लोकांना अशा प्रकारे समाजामध्ये स्थान हे मिळू लागलं. त्यांच्यासाठी मग जागा वगैरे राखीव ठेवला. हळूहळू मग समाज हा सुधरत गेला. तर अशा प्रकारे हे जातीच्या श्रेणीची जी उतरंड आहे ही उतरंड त्यावेळेस होती. तर जाती व्यवस्थेचे जे स्तर आहे ही स्तरांची उतरंड जी आहे त्यावेळेस हे हिंदू जीवन पद्धतीमध्ये खोलवर गेलेली होती. हे जे पुरोहितांचं जे हे अशा प्रकारचे हे जे वर्चस्व होतं इतर जातींवर
क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इतर जातींवर ब्राह्मण लोकांचं वर्चस्व होतं. हे वर्चस्व मान्य नव्हतं कोणाला, तर महावीर, वर्धमानला आणि बौद्धांना हे पुरोहिताचं वर्चस्व मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी देवाला जे आहे हे देवाला स्थान दिलं नाही. त्यांनी निर्वाण या तत्वावर भर दिला. जैन महावीर वर्धमान जे होते त्यांनी देव या संकल्पनेचा समावेश त्यांच्या धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये केलाच नाही. आणि गौतम बुद्ध जे होते, या गौतम बुद्धांनी निर्वाण या तत्वावर त्यांनी भर दिला. महावीर वर्धमान हे जन्म जैन धर्म जे आहे त्या जैन धर्माचे ते तीर्थकर होते. 24वे तीर्थकर त्यांना मानले जात होते. पहिलं तीर्थकर हे वृषभदेव होते आणि 24वे तीर्थकर म्हणून भगवान महावीर वर्धमानला मानलं जात असे. तर त्यावेळेस जैन मग त्यांनी पुरोहितांना वर्चस्वाला विरोध केला आणि ते जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची, त्यांच्या स्वतःची जी तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची शिकवण त्यांनी लोकांना दिली. तर त्यांना ही जे यज्ञविधी होतं, पशुबळी जे होते हे त्यांना मान्य नव्हतं. यज्ञविधीमध्ये एवढा पैसा खर्च करायचा आणि देव तरी पावेलच असं नाही. मग तोच पैसा आपण काय करायचा, दानधर्म समाजाच्या विकासासाठी करायचा, दानधर्म करायचं असं त्यांचं मत होतं. मग त्यांनी 4 तत्वे, भगवान महावीरांनी 4 तत्वे आपल्याला दिली, समाजाला दिली त्यांनी. तर ही 4 तत्वे कोणती आहेत? सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि अस्तेय. सत्य म्हणजे काय, तर नेहमी खरे बोलावे. अस्तेय म्हणजे काय, तर कुठल्याही चोरी न करणे, कुठल्याही प्रकारची जी चोरी आहे हे चोरी न करणे. कोणाकडून चोरी करून आपण आपले जे वस्तू वगैरे आहे हे वस्तू ठेवायचे नाही. तर चोरी न करणे म्हणजे अचौर्य किंवा अस्तेय म्हणजे चोरी न करणे. सत्य पहिलं सांगितलेलं आहे सत्य, दुसरं सांगितलेलं आहे अस्तेय किंवा अचौर्य आणि तिसरं सांगितलेलं आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीची जास्त साठवणूक न करणे. आपल्याला जेवढ्या आपल्या ज्या गरजा आहेत तेवढ्याच फक्त गरजा पूर्ण करणे. उदाहरणार्थ आपण धान्याची साठवणूक करून ठेवतो, त्या अशा प्रकारची धान्याची साठवणूक नाही करायची. किंवा कुठल्याही वस्तूची आपण साठवणूक करतो तर हे साठवणूक करायची नाही. तर हे सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि अहिंसा अशा प्रकारे हे त्यांनी 4 तत्व सांगितलेले आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे जास्त साठवणूक न करणे, सत्य म्हणजे नेहमी खरे बोलणे, अहिंसा म्हणजे कोणाचीही हिंसा न करणे, कोणालाही मारणे, बघणे, काही वाईट हे बोलणे, या गोष्टी म्हणजे अहिंसामध्ये येत असतात. हे अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि सत्य या 4 तत्व हे भगवान महावीरांनी सांगितलेले आहे. त्याशिवाय भगवान महावीरांनी काय सांगितलं की 4 तत्वामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की साहित्य विकास जो आहे हा साहित्य विकास त्यांनी जैन धर्माच्या समाजासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ही 4 तत्वे समाजामध्ये रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्याशिवाय वास्तुविद्या जी आहे ह्या वास्तुविद्यांचा विकास केलेला आहे. त्याशिवाय साहित्य विकास केलेला आहे. वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे त्याचा विकास केलेला आहे आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन दिलेलं आहे. तर या गोष्टी महावीरांनी जैन धर्मासाठी केलेल्या आहेत. जैन धर्माला देव हा मान्य नव्हता. त्या जैन धर्मामध्ये त्यांनी संकल्पना जी आहे त्या संकल्पनेमध्ये, जैन धर्माच्या संकल्पनेत देवाला स्थान दिलेलाच नाही. तर दुसरं जे आहे बौद्ध धर्म, जैन धर्म आणि दुसरा आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत? गौतम बुद्ध हे त्यांचे संस्थापक आहेत. तर
गौतम बुद्ध यांनी काय केलेलं आहे, त्रिपिटिक हे बौद्ध धर्माचे पवित्र जे ग्रंथ आहे, हे पवित्र ग्रंथ पाली भाषेमध्ये त्यांनी लोकभाषेत लिहिलेलं आहे. गौतम बुद्धांनी त्याशिवाय काय केलेलं आहे, भिक्खू संघ स्थापन केलेला आहे. या भिक्खू संघ स्थापन करून हे भिक्खू संघाला महत्त्वाचे स्थान समाजामध्ये दिलेलं आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक पुनरुत्थानासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी निर्माण करणे ही भिक्खू संघाचे काय होते, कार्य होते. तर व्यक्तिगत आणि समाजासाठी जे पुनरुत्थान आहे, या पुनरुत्थानासाठी जी आवश्यक जी पार्श्वभूमी आहे, हे ते परत भिक्खू आणि भिक्खू संघ हे त्याच्यासाठी कार्य करत होते. तर चार्वाक दर्शन अशा आजीविका या पंथाचा अपवाद वगळता भारतीय दर्शने आणि पंथ आस्तिक ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारी म्हणजेच काय आहे, आस्तिक. जे ईश्वराचे अस्तित्व मान्य करतात ते आस्तिक, आणि जे ईश्वराचे अस्तित्व हे मान्य करत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. तर बौद्ध दर्शने हे अशा प्रकारचे, त्यांना नास्तिक असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जे उरलेले जे दर्शनामधील जे लोक आहेत त्यांना चार्वाक दर्शन तसेच आजीविका या पंथाचा त्यांनी सांगितलेलं आहे. तर नास्तिक आणि आस्तिक हे दोन त्यांनी सांगितलेलं आहे. तर चार्वाक दर्शन आणि आजीविका पंथ हे काय आहेत, तर भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेचा भाग आहे. तर जैन आणि बौद्ध या धर्मामध्ये प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. सर्व थरामधील व्यक्तींना प्रवेश या दोन्ही धर्मामध्ये दिला होता. जे बाकीच्या ज्या समाज जातीचे लोक आहेत, बाकीचे जे धर्माचे लोक आहेत, त्या धर्मांना या जैन आणि बौद्ध धर्मामध्ये प्रवेश दिलेला होता. पण लोक जास्त जैन धर्मापेक्षा बौद्ध धर्मामध्ये जास्त इन्क्लूड होऊ लागले. कारण काय, तर बौद्ध धर्माची जी तत्वे होती, ही तत्वे सगळ्यांना मान्य होती. कारण बौद्ध धर्मातील जे नियम होते, हे नियम पण कसे होते, एकदम सौम्य होते. त्यामुळे या धर्माकडे लोक आकृष्ट होऊ लागले मोठ्या प्रमाणामध्ये. कारण बौद्ध धर्माच्या जीवन पद्धती जे त्यांना स्थान देण्यात आलं, त्यामध्ये मग दानवृत्ती आहे, त्याशिवाय स्वार्थत्याग, संयम, विचार, कृतीमधील अहिंसा या गुणांनी युक्त अशा प्रकारचं हे बौद्ध धर्म होतं. हा बौद्ध धर्म जे आहे, ह्या बौद्ध धर्मामध्ये अनेक लोक आकृष्ट होऊ लागले आणि ह्या बौद्ध धर्माचा प्रसार देशादेशामध्ये होऊ लागला. आणि मौर्य सम्राट अशोकाच्या आश्रयामुळे त्यांचा प्रसार जो आहे भारताच्या ज्या सीमा ओलांडून अनेक प्रदेशामध्ये अशा प्रकारे होऊ लागला. तर अशा प्रकारे हे जे बौद्ध धर्म आहे, या बौद्ध धर्माचा प्रभाव समाजामध्ये वाढू लागला. कशामुळे वाढू लागला, कारण बौद्ध धर्मामध्ये सुद्धा प्राणीमात्राची विषयी प्रेम होतं, प्राणीमात्राविषयी सहानुभूती होती, त्यांच्यामध्ये अहिंसा होता, कुणाचीही हिंसा करायची नाही. तर अशा प्रकारची ही विचारसरणी बौद्ध धर्मामध्ये होती. त्याशिवाय त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य अशा प्रकारे होतं की वैदिक परंपरा ज्या आहेत, या वैदिक परंपराचं पालन करणे. त्याशिवाय बौद्धिक धर्मामध्ये समता तत्वांचा प्रभाव होता. समता तत्व होती, सगळ्यांना समान वागायचं, कोणीही मोठं नाही, कोणीही छोटं नाही. तर अशा प्रकारे कुठलंही जात आहे तर जातीनुसार अशा प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठची जी आपण उतरण पाहिलेली होती, तशा प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठपणा द्यायचा नाही. तर जातीनुसार सर्वजण समान आहेत, संप्रदाय समान आहे. किंवा जे वर्ण आहे, हे वर्णसुद्धा काळे गोरे जे आहे हे न मानता वर्णसुद्धा, वर्णातील लोकसुद्धा समान आहेत. सगळ्यांना जो दर्जा आहे हा सामाजिक दर्जा समान द्यायचा. दर्जा म्हणजे काय, तर समाजामधील स्थान म्हणजे दर्जा. अशा प्रकारे जात, वर्ण, सामाजिक दर्जा, संप्रदाय या गोष्टींना समान मानायचा. या प्रत्येक तत्वानुसार सगळ्या व्यक्ती कशा आहेत, समान आहेत. ह्या तत्वांचा प्रभाव व्यक्तींवर, समाजातील व्यक्तींवर पडू लागला. त्याच्यानंतर नैतिक सिद्धांतावर प्रभाव. जे नैतिक सिद्धांत होते, नैतिक सिद्धांत कोणते होते, मग
दयाबुद्धी, प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाबुद्धी अशा प्रकारचे हे नैतिक सिद्धांत होते. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षणास प्रोत्साहन दिलं. बौद्ध धर्माने शिक्षणास प्रोत्साहन दिलं. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे त्यांनी काढली. बौद्ध विहार, बौद्ध मठ ही प्रसाराची शिक्षण केंद्रे त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी स्थानिक भाषेतील साहित्य विषय दिलेला आहे. त्याशिवाय कलेचा विकास केला. त्याशिवाय भारतीय संस्कृतीचा परदेशामध्ये प्रसार केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी अनेक विकास आपल्याला केलेला दिसून येतो. त्याशिवाय त्यांनी अष्टांग मार्ग जे आहे हे अष्टांग मार्ग सुद्धा दिलेला आहे बौद्ध धर्मामध्ये. तर हे बौद्ध धर्म जे आहे हे बौद्ध धर्माच्या उपनिषदामध्येही गुणावर भर दिलेला आहे. बौद्ध जीवन पद्धती जी होती ह्या बौद्ध जीवन पद्धतीचा मग मोठ्या प्रमाणात आचरणात आणले जाऊ लागले. अनेक लोक स्वतःचं धर्म बदलून बौद्ध धर्माकडे आकृष्ट होऊ लागले. बौद्ध धर्माचे जे तत्वे आहेत ही तत्वे सगळ्यांना आकर्षून घेऊ लागलेली आहेत आणि मग स्वतःचा धर्म सोडून त्यांच्या बौद्ध धर्मामध्ये लोक आकृष्ट होऊ लागलेले आहेत. जैन धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये त्यांनी दोन पंथ सांगितलेले आहेत. तर बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ आहेत. कुठले आहेत? एक महायान आहे आणि दुसरं हीनयान आहे. तर महायान जे आहे हे हीनयान जे आहे हे हीनयान म्हणजे काय? तर पंथामधील मूळ नियमांचे पालन काटेकोरपणे करत असल्यामुळे त्यांची संख्या ही महायान पंथाच्या अनुयायांच्या तुलनेने कमी होती. हीनयानमध्ये जे नियम होते हे नियम कसे होते? कडक होते. त्यांचे नियम तंतोतंत जे नियम आहेत ते पालन करावे लागत असे. आणि महायान जे होते या महायानमध्ये जे नियम होते हे अधिक कसे होते? सहज होते, व्यवहार्य होते, सहज होते. त्यामुळे हे लोकांना आचरता येण्याजोगे होते. म्हणून हीनयानपेक्षा महायानमध्ये या पंथामध्ये लोक जास्त आकृष्ट होऊ लागले. कारण त्याचे नियम सहज होते, लोकांना सहजरित्या आचरणात आणू शकता येण्यासारखे होते. आणि हीनयानमध्ये कसे होते? कडक नियम होते, निर्बंध होते नियमांचं आणि त्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावेच लागत असे. तर हे बौद्ध धर्मामध्ये हीनयान आणि महायान हे 2 होते. आणि जैन धर्मामध्ये कोणते 2 पंथ होते? तर एक दिगंबर आणि दुसरा श्वेतांबर. तर दिगंबर जे लोक होते हे दिगंबर पंथ जे होते हे दिगंबर पंथ आकाश हेच वस्त्र असे मानत असे. आणि जे श्वेतांबर जे होते, श्वेतांबर हे लोक 2 पंथ होते. त्याच्यामध्ये श्वेत वस्त्र जे परिधान करणारे होते ते श्वेतांबर होते. श्वेतांबर पंथामध्ये पांढरे कपडे हे पांढरे वस्त्र परिधान करत असे आणि दिगंबरमध्ये वस्त्र हे परिधान करत नसे. तर दिगंबर लोक काय म्हणत असे? जे आकाश आहे, आकाश हेच आमचं वस्त्र आहे. आणि श्वेतांबरमध्ये श्वेत म्हणजे पांढरे वस्त्र घालणार होते. तर अशा प्रकारचे हे 2 पंथ याच्यामध्ये होते. महायान आणि हीनयान बौद्ध धर्मामध्ये आणि श्वेतांबर दिगंबर आहे जैन धर्मामध्ये हे 2 होते. तर अशा प्रकारे हे बौद्ध आणि जैन धर्म हे प्राचीन आणि मध्ययुगीन प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मग आपल्याला आता मध्ययुगीन कालखंड हे उद्या पाहायचं आहे.